महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यात 14,44,749 हेक्टर शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणार। आदरणीय मामा, तुमचं शेतकऱ्यांकडे चांगलं लक्ष आहे हे दिसून येतंय, पण तुम्ही जी तातडीची मदत म्हणताय ना ती जरा अजून तातडी करून द्या, कारण की शेतकरी मागच्या 1 महिन्यामध्ये अगदी उद्ध्वस्त झालाय। तुम्ही आता म्हणताय अंतिम टप्प्यामध्ये पंचनामे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकऱ्याला जर आता अर्जंटली मदत नाही केल्या गेली तर त्याने घर कसं चालवायचं। सगळ्यात मेन मुद्दा होता, तुमच्या सरकारने निवडून यायच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते दिलं नाही तुम्ही। परत त्याच्यानंतर आसमानी संकट कोसळलं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती। 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालं 29 जिल्ह्यामध्ये, तुमचीच आकडेवारी आहे ती। आता तुम्ही तातडीची मदत म्हणताय, तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती असेल, त्या तातडीमध्ये अति तातडी करून प्लीज शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीची रक्कम जमा करा। शेतकरी देशोधडीला लागायला लागलाय। या आसमानी संकटामधून उभरण्यासाठी त्याच्याकडे फक्त तुमचीच आशा आहे। तुम्ही जरा अति तातडी करताल, जसं तुम्ही इतर गोष्टींमध्ये अति तातडी करताना तशीच या गोष्टींमध्ये पण अति तातडी करा। शेतकऱ्यांच्या दुःखांना समजून घ्या आणि जेवढी लवकर होईल तेवढी मदत करायचा प्रयत्न करा, ही तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे। आणि तुम्ही करत असलेलं काम नक्कीच चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये थोडी अति तातडीची गरज आहे, तेव्हाच इथला शेतकरी थोडासा सुखावेल।